अंगात आहेत जेवढे पण या ठिकाणी मंचावर आहे सर्वांचं मी स्वागत करतो. आभारही मानतो की तुम्ही या ठिकाणामध्ये आहात. चला मी जास्त वेळ घेणार नाही. आता देवाच्या वचनातून काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करू इच्छित आहे. रेडी आशीर्वाद तयार आशीर्वाद ठीक आहे. तुम्ही वचन ऐकणारे आहात, चांगले वचनाचं शिक्षण घेणारे तुम्ही लोक आहात. मला पासून यापूर्वी साहेब आमचं बोलणं पण झालेलं आहे आणि मला ऐकणारे लोक आवडतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी जास्त विश्वास करतो देवाचं वचन शिकवण्यावरती आणि आतापर्यंत मी तेच करत आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही शिकणार आहात हा विश्वास करतो मी. एक वचन वाचूया. आज तुमच्या चर्चचा वर्धापन दिन आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वप्रथम माझ्याकडून, माझ्या मिनिस्ट्रीकडून, माझ्या चर्चकडून तुमच्या चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू. एक वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक आहे. उत्पत्ती वर्धापन दिन आहे, मला माहिती आहे. वर्धापन दिनानिमित्त मी मंडळीवर शिकवणार आहे, पण उत्पत्तीपासून आपण पुढे जाणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय, उत्पत्तीचा 2 अध्याय 21, 22, 23 वचन कृपया कोणीतरी वाचावा. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली. राईट. आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. तिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. बस. हालेलुया. ओके. आता तुम्ही विचार करता, पालक साहेब आज वर्धापन दिन आहे, तुम्ही कोणतं वचन शिकवता? स्त्रीची निर्मिती. आता स्त्रीच्या निर्मितीतूनच आपण पुढे जाऊया मंडळीकडे. हालेलुया. ओके. तुम्ही माझ्याबरोबर आहात? सर्वजण माझ्याबरोबर आहात? हालेलुया, हालेलुया. ओके. या ठिकाणामध्ये आपल्याला स्त्रीच्या निर्मितीचा उल्लेख पाहायला भेटतो. परमेश्वर देवाने सुरुवातीला एक मानव निर्माण केला, एक पुरुष निर्माण केला. आपल्या सर्वांना माहिती आहे. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय 7 वचन तुम्ही वाचलं. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 26, 27 वचन, 28 वचन जर तुम्ही वाचलं तर या वचनांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वर देवाने एक मनुष्य निर्माण केला. मातीपासून त्याला घडविलं. कशापासून घडवलं? सर्वजण बोला, मातीपासून. बरोबर ना? कशापासून घडवलं? ओके. आपल्या सर्वांना माहिती आहे, मातीचा पुतळा तयार केला. परमेश्वराने त्याच्यामध्ये श्वास फुंकला आणि तो जीवदानी झाला. तो चालू बोलू लागला, हिंडू फिरू लागला. पण ज्यावेळेस परमेश्वराने ही गोष्ट पाहिली की तो एकटा आहे आणि त्याच्यासाठी एक सहचारिणी किंवा एक जोडीदार त्याला पाहिजे आहे, तर जोडीदार पाहिजे याच्यासाठी परमेश्वराने काय केलं माहिती का? जोडीदार पाहिजे याच्यासाठी परमेश्वराने एका स्त्रीची निर्मिती केली. त्या निर्मिती काय केलं? परमेश्वराने पाहिलं पृथ्वीवर कुठलाही प्राणी किंवा कुठलाही असा जीव नाही की जो आदामाला साथ देऊ शकतो किंवा आदामासाठी एक सहाय्यक असेल. त्यामुळे परमेश्वर देवाने एका स्त्रीची निर्मिती केली आणि त्या स्त्रीच्या निर्मितीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं 21 वचनामध्ये 2 अध्याय. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली. कशापासून बनवली? बोला, फासळीपासून. मला एक गोष्ट सांगा, परमेश्वराने जसं आदामाला बनवलं होतं मातीपासून, तसंच का स्त्रीला मातीपासून नाही बनवलं? मातीपासूनच आहे, पण मातीचा पुतळा नाही केला परमेश्वराने सेपरेट. आदामाच्याच शरीरातला एक भाग काढून घेतला ज्याला फासळी म्हटलेला आहे आणि मग त्याच्यापासून स्त्री निर्माण केली. परमेश्वराने जर त्याला स्त्री द्यायची होती तर आणखीन एक पुतळा तयार करू शकत होता मातीचा. त्याच्यामध्ये परत प्राण घालू शकत होता आणि प्राण घालून मग त्याच्यापासून त्या स्त्रीला तो निर्माण करू शकत होता आणि तो आदामाला देऊ शकत होता. पण परमेश्वराने काय केलं माहिती का? आदामाच्या शरीरातला एक भाग काढून त्याच्यापासून स्त्री निर्माण केली. राईट? बरोबर का? हालेलुया. का परमेश्वराने असं केलं हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे की हे माहिती असलं पाहिजे का परमेश्वराने असं केलं. का असं केलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, परमेश्वराने बाकीची सृष्टी जी आहे, जीवाणू जे आहेत ते कशाने निर्माण केले? राईट? तुम्ही हुशार आहात, मला माहिती. पास्टरांचे स्टुडंट आहात तुम्ही सर्व. त्याच्यामुळे मला उत्तर येतील इकडे. आणि मी बायरू स्कूलचा एक टीचर आहे. माझं बायरू स्कूल आहे, त्याच्यामुळे मला प्रश्न विचारायची सवय पण आहे आणि तुमच्याकडून मला उत्तर पण येतील, मला माहिती आहे. हालेलुया. ओके. परमेश्वराने बाकीचे जीव जे आहेत ना ते शब्दाने निर्माण केले. बरोबर का? परमेश्वर बोलला पृथ्वीवर रांगणारे प्राणी तयार हो. शब्द बोलला आणि रांगणारे प्राणी सुरू बनले. मातीने ते निर्माण करून टाकले. मातीतून निर्माण झाले. परमेश्वर बोला आकाशात उड्डाण करणारे पक्षी
निर्माण होत त्याचं आकाशामध्ये पक्षी उड्डाण करायला लागले. मला सांगा आकाशात किती पक्षी उड्डाण करायला लागले? एक करायला लागला का? एक नाही करायला लागला, असंख्य करायला लागला. ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वीचे जीव निर्माण केले त्याच परमेश्वर ज्यावेळेस म्हटला जीवाणू निर्माण हो, रांगणारे प्राणी निर्माण हो, एकच प्राणी झाला का? किती झाले? बरोबर की नाही? परमेश्वराने यांना शब्दाने निर्माण केलं म्हणून ते असंख्य झाले. हालेलुया. परमेश्वराने मनुष्याला त्याचमुळे शब्दाने निर्माण नाही केलं. जर परमेश्वराने शब्द मनुष्यासाठी बोलला तर असंख्य झाले असते. का बरं परमेश्वराने असं केलं? मनुष्य एकच निर्माण केला कारण मनुष्य परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण झाला. परमेश्वर एकच आहे. प्राणी भरपूर निर्माण झाले कारण प्राणी देवाच्या प्रतिरूपातले नाहीये म्हणून ते भरपूर झाले. पक्षी भरपूर झाले तर पक्षी देवाच्या प्रतिरूपातले नाही म्हणून ते भरपूर झाले. पण मनुष्य देवाच्या प्रतिरूपातला आहे म्हणून तो एकच झाला आणि देव एक आहे. हालेलुया. आणि देवाला तेच करायचं होतं की एकच निर्माण करायला. परमेश्वराने स्त्री निर्माण करण्यासाठी मातीचा पुतळा केला नाही. कारण की का? कारण देव एक आहे आणि त्याच्याच प्रतिरूपामध्ये आदाम होता. मग परमेश्वर काय केलं माहिती का? आदामाच्या प्रतिरूपातूनच म्हणजे आदामाच्या शरीरातून एक फासळी बाहेर काढली. मग तिची स्त्री घडवली. कारण की त्याच्याद्वारे काय घडलं माहिती का? आदाम पण आणि ती स्त्री पण देवाच्या प्रतिरूपात उतरली. कारण ते आदामाच्या शरीरातून काढलं ना तिला. हालेलुया. बरोबर की नाही? पण परमेश्वर बोलला असं मनुष्य निर्माण हो. मला सांग किती झाले असते? शब्द बोलला असं देव तर झाले असते की नाही? मातीने सगळे उतरवले असते की नाही? पण देवाने तसं नाही केलं. म्हणून देवाने मनुष्य बनवायच्या पाठीमागे हाताचा वापर केला, मेहनत केली परमेश्वराने आणि मग मनुष्य निर्माण झाला. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हालेलुया. शब्दाने सर्व झालं पण मनुष्याची निर्मितीच्या मागे मेहनत आली आणि एका जणांनी नाही केली, तिघा जणांनी म्हणून मेहनत केली. किती जणांनी केली? तुमच्या निर्मितीच्या पाठीमागे तिघा जणांनी मेहनत केलेली आहे. आणि बायबल सांगतो उत्पत्तीपासून असं लिहिलेलं आहे त्रैक्य परमेश्वर उत्पत्तीपासून उपस्थित आहे. त्याला एलोहिम म्हटलं गेलं. एलोहिमचा अर्थ होतो त्रैक्य परमेश्वर जो उत्पत्तीपासून आहे. तिघांनी मिळून ही गोष्ट केली. आता आपल्याला पाहायला भेटतं की आदाम निर्माण झाला आणि परमेश्वराने आदामाला गाढ निद्रा आणली आणि त्याची फासळी काढली. ती जागा मांसाने भरून गेली आणि त्याच्यापासून एक स्त्रीची निर्मिती केली. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? लक्षात आलं? याच्यापूर्वी तुम्ही ऐकलेलं असेल. प्रेज द लॉर्ड. एक स्त्री निर्माण झाली. मला सांगा जेव्हा आदामाला गाढ निद्रा आणली त्याची फासळी काढण्याची वेळ आली. फासळी काढली गेली त्यावेळेस त्या ठिकाणी जखम झाली असेल की नाही? येस ऑर नो? हो की नाही सांगत चला. हा, जखम झाली असेल की नाही? फासळी काढताना झाली असेल ना? जखम झाली याचा अर्थ जखम होताना रक्त वाहिलं तिथून. काय वाहिलं गेलं? है ना? परमेश्वराने त्याला गाढ निद्रा का आणली? कारण त्याला त्याची जाणीव होऊ नये जखमेची. अॅनेस्थेसिया बोलली. अॅनेस्थेसिया कोणतं ऑपरेशन करायचं अॅनेस्थेसियाची गरज पडतीये. बरोबर की नाही? भूल दिली. त्याला जाणीव नाही झाली पाहिजे का जखम झाली म्हणून. हालेलुया. त्याला भूल दिली. थोडक्यात तिथून फासळी काढली आणि ती जागा ना मांसाने भरून आली. त्याच्यापासून स्त्री बनवली. स्त्री बनवल्यानंतर हा पण शुद्धीवर आला. परमेश्वराने त्या स्त्रीला आणला आणि त्याच्याकडे घेऊन आला. त्याच्याकडे येऊन काय बोलला? ही तुझी स्त्री आहे, तुझ्या फासळीतून निर्माण झालेली आहे. मग तो काय म्हटलं? ही माझ्या आता हाडातला हाड आणि मांसातलं मांस आहे. हालेलुया. अशात काय आहे ते? हाडातला हाड आणि मांसातलं मांस आहे. अशी स्त्रीची निर्मिती झाली. ओके, प्रेज द लॉर्ड. मला एक गोष्ट सांगा. हवा जी होती ती आदामाची पत्नी वधू म्हणून घोषित झाली. परमेश्वरांची देऊन टाकली. कोणासाठी देऊन टाकली? आदामासाठी देऊन टाकली. आजपासून हिला नारी म्हणावं. ही तुझ्यासाठी देण्यात आलेली आहे. ही तुझी स्त्री आहे, तुझी पत्नी आहे. ही तुझ्या शरीरातून निर्माण झालेली आहे, तुझ्या हाडातून निर्माण झालेली आहे, तुझ्या फासळीपासून ती निर्माण झालेली आहे. आणि तेव्हापासून ते दोघे जण सोबत राहायला लागले. हालेलुया. बरं, एका जखमेपासून आदामाच्या आदामाच्या रक्त वाहण्याच्या पासून एक स्त्री निर्माण झाली. जी स्त्री आदामाची पत्नी आहे. तुम्हाला माहिती का सेम हीच घटना आणखी एका व्यक्तीविषयी घडली होती. कोणाविषयी? बर, आदामाच्या कुशीला जखम झाली. एक स्त्री निर्माण झाली. तुम्हाला माहिती का येशूच्या कुशीला पण जखम झाली होती. हालेलुया. हालेलुया. येशूच्या कुशीला देखील जखम झाली. आणि जेव्हा येशू मरण अवस्थेमध्ये होता, थोडक्यात असं समजून घ्या, तिकडे आदामाला झोपी घातला, इकडे येशू झोपी गेलेला तो वधस्तंभावरती. झोपल्यानंतर मरण पावलं येशू, त्याच्यानंतर जखम झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस जखम झाली, ती जखम झाली, बायबल सांगतं ती जखम झाली. तिथून पुढे त्याच्यानंतर येशूच्या जखमांच्या द्वारे मंडळीची स्थापना झालेली आहे.
आणि तीच म्हणजे ख्रिस्ताची वधू आहे. तुम्ही त्या तुम्ही असे नाहीये, तुम्ही असे झालेले नाहीये. ख्रिस्ताला झालेल्या जखमाच्या द्वारे तुम्ही निर्माण झालेले आहात. आदामाला झालेल्या जखमाच्या द्वारे हवा निर्माण झाली, तर ख्रिस्ताला झालेल्या जखमाच्या द्वारे तुम्ही निर्माण झालेले आहात. हालेलुया. तुम्ही साधारण लोक नाहीये, ध्यानात ठेवा, साधारण लोक नाहीये. आदाम हा मनुष्याचा पहिला प्रतिनिधी. जे आदामात घडलं ते सगळ्या मनुष्यात घडलं, आणि येशू मनुष्याचा शेवटचा प्रतिनिधी. जे येशूत घडलं ते पण मनुष्यात घडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या येशूला जखम झाली आपल्याला पाहायला भेटे योहान शुभवर्तमान 19:34. 34 वर्षात दिले गेलेलं आहे. ज्या वेळेस येशू मरण पावला आणि येशू मेला की नाही हे चेक करण्यासाठी काय केलं गेलं? भाला खुपसला गेला त्याच्या खुशीमध्ये. ऍक्च्युली त्या लोकांनी चेक करण्यासाठी भाला खुपसला, पण ते भाला भोकसण्याच्या पाठीमागचा रहस्य वेगळं आहे. भाला का खुपसण्यात आला आपल्याला वाचायला भेटतं की भाला मारला गेला, त्या ठिकाणी जखम झाली, तिथून रक्त आणि पाणी बाहेर आलं. काय बाहेर आलं? असंच लिहिलं का? असंच लिहिलं का? रक्त आणि पाणी बाहेर आलं. काय काय बाहेर आलं? पहिले रक्त आणि नंतर रक्त आणि पाणी बाहेर आलं. त्याला घेऊन जा. हालेलुया. ओके. रक्त आणि पाणी हे कशाला दर्शवतो तुम्हाला माहिती का? आणि त्याच्याद्वारे एका मंडळीची स्थापना झाली. तर आता मंडळी काय मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. हालेलुया. मंडळीचं वर्तबंदी नाही तर मंडळीविषयी व्हायलाच पाहिजे, है ना? बर, रक्त आणि पाणी बाहेर आलं. बायबल सांगतं रक्त हे प्रायश्चित्ताला दर्शवतं. लेवियाचं पुस्तक 17:11 जर तुम्ही वाचलं तर लेवी 17:11 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे, रक्ताच्या द्वारे प्रायश्चित्त केलं जातं, आणि त्या प्रायश्चित्ताच्या द्वारे पुढे अनेक घटना घडल्या जातात. येशूचं रक्त वाहनं किंवा येशूच्या जखमेतून रक्त बाहेर येणं हे तुमच्यासाठी करण्यात आलेलं प्रायश्चित्त आहे, आणि त्याच्या प्रायश्चित्ताच्या द्वारे तुम्ही निर्माण झालेले आहात. तुम्ही असे झालेले नाही आहात. म्हणून येशूला ज्या जखमा झाल्या ना, रक्त बाहेर आलं, त्याचं कारण आहे की तुम्ही तुमच्या बद्दल प्रायश्चित्त व्हावं, आणि त्याच्या प्रायश्चित्ताने तुमची स्थापना झालेली आहे. मी मंडळीचं अस्तित्व तुम्हाला दाखवत आहे. तुमचं अस्तित्व काय आहे आणि तुमच्या निर्मितीच्या पाठीमागे काय काय घटना घडलेल्या आहेत. तुम्ही साधारणरित्या निर्माण झालेले नाही आहात, तुम्ही साधारणरित्या घडले गेलेले नाही आहात. तर ख्रिस्ताला प्रायश्चित्त करावं लागलं, ख्रिस्ताला रक्त व्हावं लागलं, आणि त्या रक्त वाहण्याच्या द्वारे तुमची निर्मिती झालेली आहे. हे बायबल देखील आपल्याला क्लिअर सांगतं. आता लेवियाचं पुस्तक 17:11. लेविया 17:11. जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जीवाबद्दल विधीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. विधीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिलेलं आहे. रक्ताच्या द्वारे प्रायश्चित्त घडलं जातं. ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपलं प्रायश्चित्त झालं, म्हणून आपण निर्माण झालो, मंडळी निर्माण झाली. त्याला जे जखमा झाल्या ना, त्या जखमाच्या द्वारे तुमची निर्मिती आहे. तुम्ही असेच निर्माण झालेले नाही आहात. तुम्ही जर म्हणता ना मला कोणती जबरदस्ती केली मी इथे आलेलो, असं घडत नाही. तुम्ही ऍक्सिडेंटली इथे कधीच नाही आहात. तुम्ही ऍक्सिडेंटली चर्चमध्ये नसता. तुम्ही चर्चमध्ये असता किंवा मंडळीमध्ये असता. ही देवाची योजना आहे, देवाची योजनेच्या द्वारे तुम्ही या ठिकाणी मध्ये आहात. हालेलुया. कारण तुमच्या निर्मितीच्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटते. मंडळी निर्माण झाली, आणि या सगळ्या घटनातून आपल्याला कळतं की मंडळीच्या बाबत परमेश्वराने काय काय केलं आहे मंडळी निर्माण करण्याच्या पाठीमागे. बोलो येशू मसीह की. तुमचा निर्मितीचा उद्देश अजून तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मंडळी निर्माण करण्याविषयीची भविष्यवाणी, सर्वप्रथम भविष्यवाणी कुठे लिहिली गेली? प्रश्नाला थोडं सोपं करतो अजून. पेत्राला म्हणतो अजून सोपं करतो प्रश्न, अजून सोपं करतो. मंडळी निर्मितीच्या पाठीमागे, मंडळी निर्मितीच्या बाबत सगळ्यात पहिली भविष्यवाणी जुन्या काळात पहिली झाली की नवीन काळात पहिली झाली? हॅलो, जुन्या काळात. ओके, कुठे? आता मी तुम्हाला याचं हे का सांगत आहे, हे का शिकवत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, उत्तर बरोबर आहे, जुन्या काळात आहे. सगळ्यात पहिली मंडळी निर्माण होण्याची भविष्यवाणी जुन्या काळाला आपल्याला बघतो. जुन्या काळात भरपूर भविष्यवाणी मंडळीविषयी, एकच नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, सगळ्यात पहिली भविष्यवाणी जी आहे ती जुन्या काळात झालेली आहे. कुठे झालेली आहे? काय जुन्या काळात? आता बघा, जुन्या काळात भविष्यवाणी झाली, आणि भविष्यवाणी झाल्याच्या नंतर परमेश्वराला मंडळी निर्माण करण्यासाठी मेहनत करावी लागली. तर पहिली भविष्यवाणी जुन्या काळात आहे, आणि जुन्या काळातली भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला बऱ्याचशा गोष्टी घडवाव्या लागल्या, बऱ्याचशा घटना घडवाव्या लागल्या, जेणेकरून मंडळीची स्थापना होईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही साधारण लोक नाहीये, तुम्ही जुन्या काळात भविष्यवाणी झालेले लोक आहात. आणि तुमच्या निर्मितीसाठी परमेश्वराला स्वतःला मेहनत करावी लागली, त्याशिवाय तुम्ही झालेले नाही आहात.
बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, हालेलुया. ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या गोष्टी पण दाखवून देतो की काय आहे. चला एक भविष्यवाणी आपण उचलूया जुन्या करार. जास्त वेळ माझ्याकडे नसल्यामुळे एकाच भविष्यवाणी मी तुमच्या समोर मांडतो आणि तुमची जी निर्मिती आहे ती काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्तोत्रसंहितेचं पुस्तक पठण करा. स्तोत्रसंहिता 110 अध्याय. स्तोत्रसंहिता 110 अध्याय आणि पहिलं वचन. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैठ. परमेश्वर. स्तोत्रसंहिता 110 अध्याय पहिलं वचन. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. कुठे बस? पण आता माझी गोष्ट सांगा, ही भविष्यवाणी जी आहे ना ही दाविदाला दिली गेलेली आहे. कोणाला दिली? त्यावेळेस येशूचा जन्म होता का? नाही. पण या ठिकाणी लिहिलंय ना तू माझ्या कुठे बस. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. येशू पुनरुत्थित होऊन स्वर्गात गेला, कुठे आहे? आहे की नाही? उजवीकडे आहे की नाही? इब्राहिम पत्रात किती ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला. का जाऊन बसलेला आहे? कारण या भविष्यवाणीत लिहिलं गेलेलं होतं तसं, म्हणून तो उजवीकडे जाऊन बसलेला आहे. दाविदाला भविष्यवाणी दिली. दावीद काय म्हणतो? माझ्या प्रभूला. कोणाला? माझा प्रभू. दावीद का म्हणतो माझा प्रभू? कारण की तो प्रभू दावीद कुळात जन्माला आला, म्हणून तो म्हणतो माझा प्रभू. तो माझ्या कुळातला आहे. त्याचा लॉर्ड माझा प्रभू. या ठिकाणामध्ये आपल्याला काही कॅरेक्टर पाहायला भेटतात. हालेलुया. काय पाहायला भेटतं? व्यवस्थित आहे का? काही कॅरेक्टर पाहायला भेटतं. पहिलं कॅरेक्टर बघा काय लिहिलेलं आहे. पहिलं कॅरेक्टर प्रभू. बोला सर्वजण प्रभू. प्रभू याचा अर्थ नाही. प्रभू म्हणजे कोण? येशू. प्रभू म्हणजे कोण? असं नाही. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो. दुसरा कॅरेक्टर आहे परमेश्वर. कोण? बरोबर की नाही? दुसरा कॅरेक्टर परमेश्वर आहे. तो कोण आहे? पिता. यहोवा. त्याला आपण यहोवा पण म्हणतो. पिता परमेश्वर यहोवा. हालेलुया. तिसरं कॅरेक्टर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. मी तुझे वैरी. वैरी शब्द वापरा. वैरी म्हणजे तो वैरी कोण? हा? शैतान. सिंपल. जगातले लोक वैरी नाही आपले. काय सांगतो? वैरी शत्रू हे शैतानला दर्शवलेलं. कोणाला दर्शवलेलं आहे? ठीक आहे. या ठिकाणी 3 कॅरेक्टर भेटले. आपलं चौथं एक कॅरेक्टर आहे या ठिकाणी. किती कॅरेक्टर? कोणतं चौथं कॅरेक्टर दिसतं तुम्हाला? चौथा कॅरेक्टर हिडनली दिसत आहे. आणि चौथं कॅरेक्टर काय माहिती का? असं लिहिलंय, माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी. म्हणजे येशूला परमेश्वर म्हणतो तुझा वैरी म्हणजे सैतान तुझ्या पायाखाली मी देणार आहे. कुठे देणार मी? तुझ्या. आणि पाय जे ना पाय. चौथं कॅरेक्टर आणि पाय म्हणजे मंडळीला दर्शवण्यात आलेला आहे. का मी म्हणतो? कारण की मंडळी ख्रिस्ताचा देह आहे. देह. हालेलुया. देह आहे. इथून खाली मंडळी आहे आणि पाय हे देहाशी जुडलेले असतात. इथून मंडळी आहे. आणि बायबल सांगतं की शैतानाला मी तुझ्या पायाखाली देईल. म्हणजे मंडळी का निर्माण झाली माहिती का? मंडळीची निर्मितीचं मागे कारण आहे की शैतानाचा नाश करणं. हालेलुया. हालेलुया. उगाच मंडळी झालेली नाहीये. ही भविष्यवाणी आहे. ही काय आहे? 4 कॅरेक्टर या ठिकाणी पाहायला भेटतात. 1 प्रभू, 2 परमेश्वर, तिसरं म्हणजे वैरी म्हणजे सैतान आणि तिसरं म्हणजे पदासन म्हणजे पाय. ते मंडळीला दर्शवत आलेलं आहे. ख्रिस्ताची देह आहे मंडळी. बरोबर आहे की नाही? हा की नाही? हो की नाही? हालेलुया. पाय. कलस्त्री पत्र पहिला अध्याय 18 वचन सांगतं. 18 वचन काय सांगतं माहिती का? ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळी ख्रिस्ताचा देह आहे. देह याचा अर्थ इथे बघा माझ्याकडे. इथून खाली जे आहे ना तो पूर्ण देह आहे. इथून खाली पूर्ण देह आहे है ना. आणि सैतानाला जर असं लिहिलंय, सैतानाला पायाखाली तुडवलं जाईल किंवा पायाखाली दिला जाईल. म्हणजे सैतान हा कशा खाली दिला जाईल माहिती का? मंडळीच्या खाली. की मंडळीची निर्मिती सैतानाला तुडवण्यासाठी करण्यात आलेली आहे. माझं अजून क्लिअर करतो तुम्हाला हे वचन. रोम पत्र 16 अध्याय 20 वचन. आता नवीन करा आपलं तेच वचन सेम. रोम 16:20. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. हे वचन आहे. भविष्यवाणी आहे. ज्यावेळेस ही भविष्यवाणी करण्यात आली, ही भविष्यवाणी कुठल्या व्यक्तीसाठी नाही, ही भविष्यवाणी मंडळीसाठी करण्यात आलेली आहे. आणि स्पष्ट लिहिलं गेलेलं आहे मंडळीबाबत की शांतीचा देव परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली देईल. तुमच्या म्हणजे कोणाखाली?
आणि मंडळी ख्रिस्ताचा देह आहे. ऍक्च्युली सैतान ख्रिस्ताच्याच पायाखाली दिलं जाईल, पण ख्रिस्ताचा पाय म्हणजे मंडळी आहे. इथे सिंपल गोष्ट आहे. म्हणून तुम्ही निर्माण झालेले असं झालेलं नाही. हालेलुया. तुम्ही ऍक्सिडेंटली नाही आहात. तुम्ही या भविष्यवाणीनुसार एकत्र केले गेलेले आहात. तुम्ही या भविष्यवाणीनुसार एकत्र आणले गेलेले आहात आणि या भविष्यवाणीनुसार तुम्ही मंडळीमध्ये आहात. तुम्ही ऍक्सिडेंटली नाही आहात. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली म्हणून नाही आहात. तुम्हाला कोणीतरी घेऊन येतं म्हणून तुम्ही नाही आहात. तर तुम्ही देवाच्या प्लॅनिंग मधले लोक आहात. हे समजून चला, तुम्ही देवाच्या प्लॅनिंग मधले लोक आहात. तुम्ही अनन्य साधारण लोक आहात देवाच्या नजरेत. कारण देवाने प्लॅनिंग केला होता मंडळी स्थापनेचा, सैतानाला हरविण्यासाठी. कोणाला हरविण्यासाठी? देह आहे आपण ख्रिस्ताची. कोण आहोत आपण? ज्यावेळेस बघा, आता परत या उत्पत्तीकडे. ज्यावेळेस हवेला परमेश्वराने आदमाकडे आणला, आदमाने काय स्टेटमेंट दिलं हवेविषयी? येस, म्हणजे हवा माझा देह आहे. हाडातला हाड माणसाचं हवा माझा देह आहे. तसं ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझा देह आहात. तुम्ही पण माझ्या हाडातले हाड, मांसातले मांस आहात, कारण तुम्ही माझा देह आहात. सेम स्टेटमेंट आहे की नाही? काही फरक आहे का? आदम जे हवेविषयी बोलला तेच ख्रिस्त कोणाविषयी बोलतो? कारण तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या देहातले आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहात. तुम्ही लोक, तुम्ही आशेत नाही आहात. ते ख्रिस्ताने तुम्हाला निर्माण करण्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. तुमच्यात घडण होण्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. आणि येशूने ज्यावेळेस रक्त वाहिले तिथून पुढे मंडळीची स्थापना झालेली आहे. हालेलुया. त्याच्यानंतर मंडळीची स्थापना झालेली आहे. बोले येशू मसीह की. म्हणून तुम्ही शुद्ध करण्यात आलेले लोक आहात ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. मंडळी शुद्ध असते आणि ते तुम्ही आहात. मंडळी पवित्र असते तर तुम्ही आहात. मंडळी निष्कलंक असते तर तुम्ही आहात. आणि ते येशूच्या रक्ताच्या द्वारे घडले गेलेले आहात. बघा, तिथून रक्त आणि पाणी वाहिलं. रक्त हे प्रायश्चित्ताला दर्शवतं आणि पाणी हे शुद्धतेला दर्शवतं, ज्याच्याद्वारे मंडळीची स्थापना झाली. बोले येशू मसीह की. बोले येशू मसीह की. बोले येशू मसीह की. किती समजत आहात सर्वांना? ओके. आता मला एक गोष्ट सांगा, या भविष्यवाणीकडे परत येऊया आपण. स्तोत्रसहितेकडे. त्या भविष्यवाणी परत येऊया. भविष्यवाणी काय लिहिलं? मी तुझ्या वैरी तुझे पदासन करीन. मी नाही केली. ओके. तिकडे पौल पण म्हणतो रोमकरांच्या पत्रामध्ये 16:20 मध्ये की शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली देईल. मला सांगा, हे दोन्ही भविष्यवाण्या सैतानाला माहित आहे की नाही? माहित आहे की नाही? बरं, आता त्याला जर हे माहिती आहे की मला पायाखाली दिला जाणार आहे, मला तुडवलं जाणार आहे, मला सांगा, तो वाट बघणार आहे का तुडवण्याची? कधी येतील मला तुडवतील? वाट बघणार आहे का तो? तुम्हाला जर एखाद्या धमकीचा फोन आला आणि तुम्हाला धमकीचं फोनवर सांगितलं मी येऊन डोकं फोडणार आहे, तुम्ही वाट बघणार कधी येतो डोकं फोडतो? काय करणार तुम्ही? नाही, काहीतरी उपाययोजना करून ठेवणार ना. धमकी भेटलेली 10 लोकांना गोळा करून ठेवता, पळून जाण्याचा प्रयत्न करता है ना, काहीतरी करताल तुम्ही. बरं, सैतानाला कळतंय की मला ठेचलं जाणार आहे, तर त्याला कळतंय मला ठेचलं जाणार, तो काय करेल? बरं, आता ही भविष्यवाणी कोणाकडून निघली? कोणापासून निघली? फ्रॉम द गॉड, म्हणजे परमेश्वरापासून निघली. ती कोणापासून निघली? ओके. त्या भविष्यवाणीमध्ये किती लोक इन्क्लूड आहेत? 4 जण इन्क्लूड आहेत तरी किती लोक इन्क्लूड आहेत भविष्यवाणी? 4 लोक इन्क्लूड आहेत. एक स्वतः परमेश्वर इन्क्लूड आहे, 2 प्रभू म्हणजे येशू इन्क्लूड आहे, 3 सैतान इन्क्लूड आहे आणि 4 म्हणजे मंडळी इन्क्लूड आहे. ओके. आता ही भविष्यवाणी सैतानाला माहिती आहे आणि सैतानाला ही भविष्यवाणी आता रद्द करायचं, रद्द तर होणार नाही, हे माहिती आहे, तेव्हा लिहिलेली आहे. मग ही भविष्यवाणीचा टाइम वाढवायचा. मी नष्ट नाही झाला पाहिजे. कोणाला वाटतं नष्ट व्हावं म्हणून? आणि कोण वाट बघणार आहे नष्ट होण्याची? आता याचा टाइम तरी वाढू, कमी तरी आपलं आयुष्य तरी वाढून घेऊ. मला सांगा, याच्यासाठी शैतान ही भविष्यवाणीचा टाइम वाढवण्यासाठी किंवा भविष्यवाणी रोखण्यासाठी परमेश्वराकडे जाईल का? हा, त्याची हिंमत पण नाही देवासमोर उभं राहण्याची आणि त्याची लायकी पण नाही त्याच्यासमोर जाण्याची. ओके, बरोबर की नाही? परमेश्वराकडे जाऊ शकत नाही, येशूकडे जाऊ शकत नाही. आता हे 2 जण तर ठीक आहे, साईडला आहे. साईडला म्हणजे त्यांच्याकडून आगाऊच शकत नाही. मला सांगा, ही भविष्यवाणी जर त्याला लांबवायची आहे तर कोणाकडे जाईल? सिंपल आहे की नाही? मी काय शिकवते लक्षात घ्या. आता तुम्हाला काय शिकवते तुम्हाला मी व्यवस्थित लक्षात घ्या. तुमच्या जीवनात जर समस्या येतात, तुमच्या जीवनात जर आजार येतात, तुम्हाला जर छळाचा सामना करावा लागतो, तर हा प्लॅनिंग सैतानाचा की ही भविष्यवाणी लांबावी. व्यवस्थित जाणून घ्या मी काय शिकवते तुम्हाला. हालेलुया. आता ना अशा पॉईंट आपण जाणार आहोत की ज्याच्यामुळे काही प्रमाणात तरी तुम्ही अजून
प्रभू मध्ये स्थिर होणार वाढणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक ऐकत आहात आणि किती लोक समजत आहात? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ओके, भविष्यवाणीनुसार हे घडणार, हे 100% घडणार आहे. आणि हे घडू नये म्हणून सैतान प्रयत्न करणार, पण सैतान तिकडे जाणार नाही, सैतान तुमच्याकडे येणार आहे याच्यासाठी की तुम्ही तयार होऊ नये, ख्रिस्ताचा देहच तयार होऊ नये. देह जर तयार नाही झाला नाही, भविष्य पूर्ण होणार नाही. मग पहिल्या मंडळी, ज्यावेळेस पहिल्या मंडळीची स्थापना झाली, ज्यावेळेस पहिली मंडळी पहिल्या सदीमध्ये बनविण्यात आली, तेव्हापासून छळ चालू आहे. चालू आहे की नाही? का चालू आहे तेव्हापासून छळ? हे सैतान माहिती आहे तयार नाही झाले पाहिजे, हे जर तयार झालं तर मी तुडवेला जाईल, म्हणून तेव्हापासून मंडळी उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. पण जेवढं प्लॅनिंग केलं तेवढं मंडळी वाढत गेले. एकापासून हजारो झाल्या तोडण्याचा प्रयत्न किंवा हे करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं होऊ शकलं नाही. का होऊ शकलं नाही? कारण की परमेश्वरांनी भविष्यवाणी आहे. म्हणून लक्षात ठेवा, कितीही काय झालं तर मंडळी कधी नष्ट होणार नाही. कितीही काही हो, किती छळ हो किंवा किती त्रास हो, मंडळी नष्ट होणार नाही. आणि परमेश्वराचं प्लॅनिंग मधलं आहे. परमेश्वरांनी दिलेली भविष्यवाणी आहे आणि परमेश्वराची भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नसते. सर्वजण मान्य करता का या गोष्टीला? परमेश्वर भविष्यवाणी कधीच खोटी ठरणार नाही. बोला, कधीच खोटी ठरणार नाही. शेजाऱ्याला बोला, परमेश्वर भविष्यवाणी खोटी ठरणार नाही. सांगा शेजाऱ्याला, त्याला पण कळायला पाहिजे. हालेलुया, कधी खोटी ठरणार नाही. देवाने दिलेली भविष्यवाणी ती पूर्ण तेच जाणार आहे. सैतान प्रयत्न करेल, पण 100% प्रयत्न करेल. बघा, आता मी तुम्हाला सांगतो, मंडळीमध्ये तुम्ही आहात, तुम्ही मंडळी आहात असताना सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही चर्चला येता किती वर्षापासून मला माहित नाही, तुम्हाला 10 वर्ष झाले येतात. किती वर्ष झाले? ठीक आहे. जे 10 वर्षापासून येत आहेत मी त्यांना प्रश्न विचारेल, त्यांना तुमच्या जीवनात कधी असं झालं का की अजिबातच समस्या नाही आली? हा साहेब, तुमच्या जीवनात समस्या आली नाही झालं का? तुम्ही तर सेवक आहे. हालेलुया, बरोबर. बरेचसे सेवक शिकवतात येशू ख्रिस्त तेव्हा तुम्हाला आशीर्वाद मिळतील, तुम्हाला गाड्या मिळतील, तुम्हाला घरं मिळतील, तुम्हाला जागा मिळेल, तुम्हाला नोकऱ्या मिळेल. चुकीची सुवार्थ आहे, कम्प्लिटली रॉंग आहे. ही जी सुवार्थ आहे ना, चुकीची आहे. प्रेज द लॉर्ड. ईश्वर विश्वास ठेवल्यावर हे मिळेल हे आहे, पण नाण्याची दुसरी बाजू पण सांगा ना. ईश्वर विश्वास ठेवल्यावर समस्या पण मागे लागते, कारण तुम्ही त्या मंडळीत आलेले असता. आणि सैतान सोडत नाही ती गोष्ट. येशू स्वतः म्हणला लूका शुभवर्तमान 17 अध्याय पहिल्या वचनामध्ये, अडखळणे येणार नाही, हे अशक्य आहे. ते येतच राहतील, पण आपण भक्कम असलं पाहिजे. आपली निर्मिती कशासाठी झाली माहिती, त्याला हरवण्यासाठी झालेली आहे, म्हणून तो आपल्या विरोधात अडचण आणणार आहे. हालेलुया, आपण भक्कम असलं पाहिजे शेवटपर्यंत. जेवढं तुम्ही भक्कम राहणार ना, तेवढं तुमच्याकडून परमेश्वर काम करून घेणार. समस्या कोणाला चुकल्या मला सांगा. येशूचे शिष्य आखेचे आखे वध झालेत, एकही नॅचरली नाही मेला, एकही नॅचरली नाही मेला. आख्यांचे वध झालेले, आखेला मारून टाकले गेलेलं आहे. सैतानाने प्लॅन केला, हे सगळ्यात मुख्य, हे मारले गेले पाहिजे. मारलं त्यांना, पण काय झालं त्याचं? काय फरक पडला का त्यांनी? जरी मरण पावल्यामध्ये स्थिर राहिले, मंडळी वाढत गेली, मंडळी वाढत गेली. हालेलुया. सैतानाने प्लॅन केला, योहानाला आता पात्मा नावाचे बॅटराउंड नेऊन टाकावं. सैतानाने मन भरून टाकलं. त्यावेळेस डोमेशियन राजा होता. कोणता राजा? डोमेशियनचं मन भरलं. डोमेशियनने त्याला उचललं आणि पात्मा नावाचे बॅटराउंड नेऊन त्यात ठेवलं. काय टाकलं? त्याने सेवा करू नये. पण सगळ्यात मोठी सेवा तिथूनच झाली. प्रगटीकरणाचं पुस्तक तिथूनच निघलं. आजही तुम्ही वाचताना अजून दृष्टीर होता प्रगटीकरणामुळे. सैतानाने प्लॅन केलं यांनी सेवा करू नये, पण सैतानाचं प्लॅनिंग सक्सेस झाला का? उलट त्याची सेवा अशी झाली का आजही प्रगटीकरणामुळे लोक स्थिर होत आहेत. प्रगटीकरणाच्या अभ्यासाने होतात की नाही होत आहेत? हालेलुया, बोला येशू मसीहची. मंडळीचा जेवढाही विरोध करण्यात आला तेवढी वाढत गेलेली आहे. ही सत्यता आहे, हिस्ट्री आहे. बायबल आपल्याला ह्या गोष्टी शिकवतं. सैतानाने हे प्लॅन केले, पण मंडळी वाढत गेली. ती नष्ट होऊ शकत नाही. नष्ट होऊ शकत नाही. बोला, नष्ट होऊ शकत नाही. आम्ही नष्ट होऊ शकत नाही. आतवरती करून बोला, आम्ही नष्ट होऊ शकत नाही. हालेलुया. हे जे पॉझिटिव्ह वर्ड येतात ना, या पॉझिटिव्ह वर्डमुळे तुम्ही अजून स्ट्रॉंग बनता. म्हणून मी बऱ्याच वेळेस बोलतो या गोष्टी, बोलत राहा या गोष्टी. पॉझिटिव्ह बोला, आम्ही नष्ट होणार नाही. समस्या येतील, बरोबर की नाही? सोडणार नाही तुम्हाला शेवटपर्यंत. म्हणून मत्तेचं पुस्तक 24:13 वर्षात दिला, जो शेवटपर्यंत टिकेल तोच. शेवटपर्यंत टिकेल याचा अर्थ काय माहिती? शेवटपर्यंत समस्या सोडणार नाही याचा अर्थ. याच्यावर समजून घ्या. शेवटपर्यंत तुम्हाला समस्या सोडणार नाहीये.
आता सांगा किती लोक प्रभूमध्ये चालू इच्छितात. हालेलुया. याचं तर खरं मंडळीचं कर्तव्य आहे शेवटपर्यंत टिकणे. शेवटपर्यंत टिकणे हे ना बायबल आपल्याला शिकवतो. बघा सैतान या गोष्टी करणार कारण या भविष्यवाणी आहेत. आणि तुम्हाला सांगतो बघा बऱ्याचशा वेळेस काही घडतं माहिती का. चला इतरांच्याकडे छळ केला जातो ही हा भाग वेगळा आहे. त्याच्यात आपण टिकतो खूप टिकतो आपण त्याच्यामध्ये. आपण काय म्हणतो काही आलं झालं तरी आपला फरक नाही पडत. पण मला सांगा तुम्ही इंटरनल टिकता का. इंटरनलचा अर्थ काय होतो. इंटरनल म्हणजे बाहेरच्या लोकांनी खेळ केला तर भाग वेगळा आहे. जेव्हा तुम्ही चर्चमध्ये असता तर चर्चच्याच लोकांमध्ये तुमचे गैरसमज निर्माण होतो. बरेचसे हे होतात त्यावेळी तुम्ही किती टिकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजतंय का. ज्या ठिकाणामध्ये 50 स्वभावाचे लोक येतात ना त्या ठिकाणी अनेक समज गैरसमज होऊ शकतात. शिकून घ्या समजून घ्या मी काय सांगत आहे. हालेलुया. समज गैरसमज होत नाही का. होतात की नाही होतात है ना. काही वेळेस मंडळात भांडणं होतं. काय होऊन जातं मंडळीत भांडणं झाले ना या तर त्याच्यावर भांडण झाले हात चेअर सोडतो नाही तो त्याच्यावर सोडतो. का बरं नाही ना तो चर्चला येणार पण येणार नाही. तुम्ही असा कधी विचार करत नाही तो चर्चला येतो मी जाणार आहे. तुम्ही एकाच गावात राहता ना गाव का नाही सोडत. सोडता का गाव. तो नाही विचार करत हा ह्याच गावात राहता तुम्ही सोडला पाहिजे. होता का. मग चर्च सोडण्याचा का विचार केला जातो. मी तुमच्या विषयी तुम्ही खूप चांगले आहात मला पाचनं सांगितलं. तुम्ही खूप मंडळीत पाहिलं असं आणि पुढे घडू नये म्हणून शिकवत आहे तुम्हाला. शैतान हा मंडळीत ही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. मंडळीत भांडणं लावणे मंडळीमध्ये समज गैरसमज निर्माण करणे एकमेकांची विरोधात उभा करणे एकमेकांच्या बाबतीमध्ये चुकीच्या मत म्हणजे काय होतं मानणे हे शैतान करतो. याच्यासाठी करतो की मंडळीमध्ये ऐक्य राहू नये. कारण मंडळी जर ऐक्य राहिली तर काय झालं माहिती का की ख्रिस्ताचा देह परिपूर्णतेमध्ये असेल शैतान हारला दे. पण त्याला ते पाहिजे नाहीये म्हणून तो हे प्रॉब्लेम निर्माण करतो मंडळांमध्ये. हालेलुया. तुम्ही माझ्या आपल्याला मोठे मोठे चर्चेस आहेत किती मोठे मंडळ आहे ना. मोठे मोठे मंडळ महिलांच्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी भयंकर भांडणं आहेत. इलेक्शन असते दरवर्षी तिकडे मंडळामध्ये इलेक्शन घुसले का कुठे घुसले. मागे मी छत्तीसगड मिटिंगला छत्तीसगडमध्ये आणि एका मेथडिस्ट चर्चची मिटिंग ऑर्गनाईज केली होती. डोंगरगड म्हणून एरिया आहे मेथडिस्ट चर्चची मिटिंग अरेंज केली. त्या ठिकाणी मी असताना प्रेज द लॉर्ड है ना त्या ठिकाणामध्ये मला या गोष्टी पाहायच्या. इलेक्शन 2 पार्ट्या माझी मिटिंग होती. एक पार्टी माझ्याकडे आली माझी मी चर्चनीच माझी व्यवस्था केली राहायची. एक पार्टी आली माझ्याकडे मला बोलली पाळत आमच्या प्रार्थना करा आम्हीच निवडून आलो पाहिजे. हा आम्ही प्रार्थना कारण की माझी मिटिंग नंतर इलेक्शन होतं. ते आले त्यांनी मला है ना मला सांगितलं प्रार्थना करा पळाय साहेब आम्ही निवडून आलो पाहिजे. बोलले ठीक आहे प्रार्थना केली. ते गेले नाही तर दुसरी गटा पळासाहेब प्रार्थना करा आम्ही निवडून आलो पाहिजे. आता पास्टर कन्फ्युज मध्ये है ना देवाही कन्फ्युज मध्ये काय करायचं हे तर आमचेच आहे सगळे. हालेलुया. बघा